सर्वेभ्यो नमः. आपण जसा कृष्ण आणि सत्यभामा यांचा संवाद बघितला, अगदी तसाच शंकर आणि पार्वती यांचाही संवाद आहे. तो आता बघूया. कस्त्वं शूली मृगयभिषजं नीलकण्ठः प्रियेऽहं केकामेकां कुरु पशुपतिर्नैव दृश्ये विषाणे स्थाणुर्मुग्धे न वदति तरुर्जीवितेश शिवायाः गच्छाटव्यामिति हतवचाः पातु वश्चन्द्रचूडः. जशी सत्यभामा कृष्णावर चिडली होती, अगदी तसंच पार्वती सुद्धा शंकरांवर या श्लोकात चिडली आहे. आणि शंकर तिची समजूत घालायला म्हणून जातात, तर पार्वती त्यांना म्हणते कस्त्वम, म्हणजे कोण तू. इथेही अगदी तसंच आहे. पार्वती इतकी चिडली आहे की तिला शंकरांना ओळखही दाखवायची नाहीये, टोमणे मारायचे आहेत त्यांना. आणि या श्लोकात सुद्धा शंकर आपली वेगवेगळी नावं सांगतात आणि पार्वती बरोबर त्याचा दुसरा अर्थ घेते. कस्त्वम विचारल्यावर शंकर म्हणतात शूली, मी शूली आहे. शूली म्हणजे कोण? त्यांच्याकडे त्रिशूल असतं. ज्याच्याकडे शूल आहे तो शूली. पण आता शूल याचा दुसरा अर्थ होतो वेदना. मराठीत सुद्धा मस्तक शूळ असा शब्द आहे, तो ह्यावरूनच आलेला आहे. मस्तक, डोकेदुखीला मस्तक शूळ म्हणतात. तर तसंच शूलीचा अर्थ पार्वती घेते ज्याला काहीतरी वेदना आहे असा तो. म्हणून ती म्हणते हो का, शूली का, मग जा औषध शोधा, वैद्य शोधा. आता शंकर म्हणतात की अगं प्रिये, मी नीलकंठ आहे. नीलकंठ हेही शंकरांचं नाव आपल्याला माहिती आहे. समुद्र मंथनात जे विष निघालं ते त्यांनी आपल्या कंठात धारण केलं आणि म्हणून त्यांच्या कंठाचा, गळ्याचा रंग हा निळा झाला. तर ते म्हणतात मी नीलकंठ आहे. तर पार्वती म्हणते हो का, मग केकारव करा का, कारण निळा कंठ आणखीन कोणाचा असतो, तर मोराचा असतो. म्हणून ती म्हणते केकारव करा मग, नीलकंठ आहात तर. त्याच्यानंतर शंकर म्हणतात अगं असं काय करतेस, मी पशुपती. पशुपती हेही शंकरांचं एक नाव आहे, पशूंचा रक्षण करणारा असा. तर इथे पार्वती त्याचा अर्थ शिंग असलेला एक प्राणी असा घेते बहुतेक. कारण ती म्हणते हो का पशुपती, पण मला तर कुठे शिंग नाही दिसत आहे तुमची. त्यानंतर शंकर म्हणतात अगं मुग्धे, मी स्थाणू. स्थाणू म्हणजे जो स्थिर असतो तो, हेही शंकरांचे एक नाव. आता ह्यावर पार्वती म्हणते हो, पण झाडं तर बोलत नाही. कारण स्थाणू ह्याचा अर्थ झाड असाही असू शकतो, कारण झाडं ही स्थिर असतात, ती हलू शकत नाहीत. त्यानंतर शंकर म्हणतात अगं जीवितेश प्रियायाः, अगं मी शिवेचा प्रिय आहे. शिव आणि शिवा, शिवा म्हणजे पार्वती. ते म्हणतात मी पार्वतीचा प्रिय आहे, शिवेचा प्रिय. पण पार्वती हुशार आहे. शिवा या शब्दाचा एक अर्थ लांडगी असा होतो. त्यामुळे ती म्हणते हो का शिवेचे प्रिय, मग जा, इथे काय करताय, जंगलात जा, इथे कुठे शिवा मिळणार तुम्हाला. आणि ह्यावर मात्र पुढे शंकर काहीही बोलू शकत नाही. जसं सत्यभामेने कृष्णाला हरवलं होतं ना शब्दयुद्धात, तसंच इथे सुद्धा पार्वती शंकरांना हरवते. हतवचा असा शब्द वापरलाय, म्हणजे शंकर पुढे काहीच बोलू शकत नाही. असे हे शंकर म्हणजे चंद्रचूड यांनी तुमचं रक्षण करावं, असंच शेवटच्या ओळीत कवीने म्हटलंय. किती आगळी वेगळी कल्पना आहे नाही. एकतर द्वयर्थी शब्दांचा इतका उत्कृष्ट वापर, आणि त्यात ते शब्द दाखवायचे तरी कसे, तर शंकर पार्वती यांचं भांडण झालं असं. आणि ही भांडणाची पद्धती किती वेगळी ना. काय कल्पनाशक्ती असली असेल या कवींची. श्री सांब सदाशिवाय नमः.